नमस्कार आणि राम राम मंडळी. परत एकदा फिल्मी पुणेकर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक सुंदर असा उत्तम असा ट्रेलर आलेला आहे ज्याचं नाव आहे उत्तर. ओळखीच्या माणसाशी सतत प्रेमाने वागायचं बर्डन येतं मला. हो, उत्तम असा ट्रेलर आलेला आहे ज्याचं नाव आहे उत्तर. खूप सुंदर अशी फिल्म आहे. नुकताच त्याचा ट्रेलर आलेला आहे आणि 12 डिसेंबरला ही फिल्म रिलीज होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला अभिनव बेर्डे आणि ऋता दुर्गे हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर निर्मिती सावंत देखील या फिल्ममध्ये आपल्याला दिसत आहेत. शहाणे देखील या फिल्ममध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे सिनेमातील कलाकार हे खूप तगडी स्टार कास्ट आहे या सिनेमाची. आणि या सिनेमामध्ये ट्रेलरवरून तरी इतकंच कळतं की मुलाचं आणि आईचं जे नातं असतं ना, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांना कॉलेजमध्ये ऋता वगैरे मिळते, मग तो प्रोजेक्ट वगैरे करत असतो बऱ्यापैकी. तर असा प्रकार एक ट्रेलरमध्ये दाखवलेला आहे. आणि जेव्हा आई लांब जाते तेव्हा हा एकटा कसा जगतो किंवा प्रायव्हसी वगैरे ह्या गोष्टी सगळ्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा हा सिनेमा आपल्याला बघायला मिळणार आहे. ट्रेलरमधून बऱ्याच गोष्टी आपल्याला रिव्हील होत नाहीयेत. त्यामुळे आपल्याला हा सिनेमा बघितल्याच्या नंतरच कळेल की नक्की सिनेमा आहे काय. कारण की मुलाचं आणि आईचं हेच नातं संपूर्ण ट्रेलरमध्ये आपल्याला बघायला मिळते की आई किती त्याला ओरडते, हे काम कर ते काम कर. त्यानंतर आई बडबड करत असते, तो कानामध्ये हेडफोन घालून ऐकत नसतो आईचं बोलणं वगैरे. या प्रकारचे सगळे सीन या ट्रेलरमध्ये दाखवले. त्यामुळे स्टोरी तरी बेसिक वाटतीये, बट सिनेमा कसा असेल, कारण की कुठलाही सिनेमा आपण ट्रेलरवरून जज करू शकत नाही. कारण की ट्रेलर असतो फक्त 2 आणि 3 मिनिटाचा आणि फिल्म असते 2 ते 3 तासाची. सो त्या पद्धतीने आपल्याला सिनेमा पाहिल्यानंतरच कळणार आहे की सिनेमा काय पद्धतीचा सिनेमा आहे आणि कशा पद्धतीचा सिनेमा आहे. बेसिकली सिनेमा उत्तम वाटतोय. ट्रेलरवरून तो ओके ओके वाटतोय. त्यामुळे हा सिनेमा आपण पाहू शकतो. फक्त यामध्ये जे कलाकारांनी भूमिका केल्यात ते तगडे कलाकार आहेत. म्हणजे अभिनव बेर्डे सारखा कलाकार आहे, ऋता दुर्गे सारखे आहे, निर्मिती सावंत आहे, शहाणे आहे. सो कलाकारांची तगडी स्टारकास्ट आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्कीच बघा. आणि हा सिनेमा येत्या 12 डिसेंबरला रिलीज होणार आहे आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. त्यामुळे जा, हा सिनेमा बघा आणि कसं वाटतंय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की या सिनेमाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला आणि यावरून तुम्हाला वाटतो का की सिनेमा खूप चांगला आहे किंवा कशा पद्धतीचा आहे किंवा थिएटरमध्ये जाऊन बघावा का की नको. जे काही कमेंट असेल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा सिनेमा थिएटरला जाऊन नक्कीच बघा, कारण की मराठी सिनेमा आहे आणि आपणच मराठी सिनेमाला सपोर्ट केला पाहिजे.